नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद रेंगे, सेवावृत्त लेखाधिकारी, लेखा व कोशागार विभाग, आणि आपण पाहतात हलके फुलके नियमावर बोलू काही. मी 15 ऑगस्ट रोजी जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की महाराष्ट्र नागरी सेवा नियम सेवेच्या सर्वसाधारण शर्ती 1981 याबाबतला पुढचा जो भाग आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. आणि 9 नंबरचा नियम मी आपल्याला सांगितला होता. 9 नंबरच्या नियमामध्ये काय आहे तर 9 नंबरचा नियम हा व्याख्या, त्याला इंग्लिशमध्ये आपण डेफिनेशन म्हणतो ते आहे. हा सर्व या MCSRचे जे सर्व नियम आहेत या नियमामध्ये व्याख्या म्हटलं की 9 नंबरचाच नियम असतो. आणि या 9 नंबरच्या नियमामध्ये जे काही दिलेलं आहे ते का दिलं आहे बघा. नियम 1 ते 8 सुरू झाले, ट्रान्झिटरी प्रोव्हिजन झाल्या. मग आता पहिल्यांदाच व्याख्या आल्या. तर नियम सुरू करण्याच्या आधी, नियमांचं टेक्स्ट सुरू करण्याच्या आधी त्या नियमामध्ये जे वारंवार शब्द येणार आहेत त्या शब्दाचा नियमांना अभिप्रेत असलेला अर्थ कुठे सापडतो तर डेफिनेशन चॅप्टरमध्ये. म्हणजे नियम करणाऱ्या, कायदे करणाऱ्या मंडळींचं कुठलाही नियम, कुठलाही कायदा, कुठल्याही अधिनियमामध्ये हे सारखंच असतं. त्यांचं म्हणणं असं असतं की बाबा रे, आधी तू हे डेफिनेशन बघ, त्या नियमांचा अर्थ काय तो बघ, आणि मग पुढचे नियम वाच. म्हणजे त्याचा अर्थ लावणं, त्या नियमांचा अर्थ काढणं, इन्फरन्स काढणं हे आपल्याला सोयीस्कर होईल. जवळजवळ 58 प्रकारच्या व्याख्या या नियमात दिलेल्या आहेत. मित्र, मी 58 प्रकारच्या व्याख्या निश्चितपणे तुम्हाला सांगणार नाही. त्या एकदा मी कुठल्या लाईनवरून तुमच्याशी सांगतोय ते कळलं की त्या व्याख्या वाचणं तुम्हाला सोपं होईल. पण या नियमांमध्ये एक 8-9 व्याख्या अशा आहेत की ज्या आपल्याला या नियमांचं आकलन होण्याकरता समजून घेणं गरजेचं आहे, किंवा दैनंदिन कामकाजात आपल्याला त्याचा वापर करावाच लागतो. तर पहिली जी व्याख्या आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला नियम 9 सांगितला आहे. मी त्याचे सब नियम काही इथे सांगत बसणार नाहीये, पण तो मुद्दा आहे तो घेऊन मी तुमच्याशी बोलणार आहे. तर या ठिकाणी पहिली जी व्याख्या आहे ती व्याख्या आहे शिकाऊ उमेदवार म्हणजे काय. आता या ठिकाणी सरकारमध्ये कायम शिकाऊ उमेदवार आणि परिवीक्षाधीन अधिकारी, इंग्लिशमध्ये याला प्रोबेशन म्हणतात, अशी तुलना होत असते. शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिस आणि परिवीक्षाधीन अधिकारी म्हणजे प्रोबेशनर. अप्रेंटिस आणि प्रोबेशनर यांची कायम तुलना असते. या ठिकाणी लक्षात घ्या की अप्रेंटिस हा जो आहे हा आपल्याकडे काही विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेण्याकरता आलाय. त्याच्याकरता आपल्याकडे पद उपलब्ध नाही आहे, त्याला आपण पगार देणार नाही, त्याची नियुक्ती पण केलेली नाही, त्याला पूर्वी नोकरीची हमी पण दिलेली नाही आहे. जे काही 2-4 महिने, 5 महिने, 6 महिने, 8 महिने तुला काम आमच्याकडे ये, काम कर, शिक, आणि शिकून तुझं ज्ञानवर्धन कर आणि त्याचा जिथे वापर करायचा तिथे कर. आता या ठिकाणी त्याला कुठली नोकरीची हमी दिलेली नाही. पण त्यावेळेस जर काही उपलब्ध वेकन्सी असतील आणि इतर स्पर्धकांबरोबर हा जर पात्र ठरत असेल तर त्याचा आपण विचार करू. ह्याला शिकाऊ उमेदवार म्हटलेलं आहे. आपल्याकडे जे शिक्षण सेवक, ग्रामसेवक अशी जी काही नवीन पदं झाली 3 वर्षाच्या, आपण त्यांना उमेदवारीवर या ठिकाणी सेवेमध्ये घेतो आणि 3 वर्षानंतर त्यांचा परफॉर्मन्स बघून त्यावेळेस वेकन्सी असेल तर त्यांना कायम करू असं आश्वासन दिलेलं आहे. पण त्यांना आज तरी ते आजमितीस कुठलेही सरकारी कर्मचारी नाही. ज्या दिवशी सरकारी सेवेत येतील त्या दिवशी त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळणार आहे. व्हेअरएज प्रोबेशनर हा जो आहे हा खास करून परमनंट पदावर, कायम पदांवर नेमला जातो. आता कायम पदावर नेमला म्हणजे त्याला पद आहे, वेतनश्रेणी आहे. मग त्याला वेतनश्रेणी आपल्याला विहित केलेली आहे. त्या वेतनश्रेणी आपण त्याला प्रोबेशन कालावधी देखील पगार देतो. प्रोबेशनर हा नियमित कर्मचारी आहे. नो डाऊट त्याचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी नसेल प्रोबेशन नंतर तर त्याला आपण काढून टाकू. पण त्याला जो प्रोबेशनर परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर त्याला आपण नोकरीत घेण्याची हमी दिलेली आहे. म्हणजे प्रोबेशनर हा नियमित कर्मचारी आहे, त्याला आपण नोकरीची हमी दिली आहे. ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन हिज परफॉर्मन्स. त्यांनी व्यवस्थित काम केलं तर त्याला आपण नोकरीत सामावून घेणार आहे. जे लोक असं करतील त्यांना आपण आत्तापर्यंत अनेक लोकांना सामावून घेतलंय. तद्वतच ज्यांचा परफॉर्मन्स ठीक नव्हता अशा लोकांना आपण काढून टाकलेला आहे. प्रोबेशनर आणि अप्रेंटिस हा जो डिफरन्शिएट आहे तो मी तुम्हाला सांगितला. लेखाधिकारी, आता पुढची जी व्याख्या आहे ती लेखाधिकारी. नियम 9(4) मध्ये लेखाधिकारी.
आता लेखाधिकारी म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्या ऑफिसमध्ये जो अकाउंट्स ऑफिसर आहे तो लेखाधिकारी, आपला जो ट्रेजरी ऑफिसर आहे तो लेखाधिकारी. पण मित्रांनो, या ठिकाणी परत मला भारतीय राज्यघटनेकडे आपलं लक्ष वेधावं लागेल. भारतीय राज्यघटनेने भारतीय लोकशाहीच्या संरक्षणाकरता आणि संवर्धनाकरता काही पदं निर्माण केली. त्याला संवैधानिक पद म्हणतात. राष्ट्रपती पद आहे, उपराष्ट्रपती पद आहे, लोकसभेचे सभापती आहेत, राज्यसभेचे अध्यक्ष आहेत, विधानसभेचे सभापती आहेत, विधानसभेचे उपसभापती आहेत, मुख्यमंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, पंतप्रधान आहेत, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत, सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत, हायकोर्टाचे जजेस आहेत. ही सगळी भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली पद आहेत. तद्वतच एक निवडणूक आयुक्त म्हणून एक पद आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये ज्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असं म्हणतात, किंवा मराठीत भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक असं त्यांचं नाव आहे. इंग्लिशमध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म आम्ही पत्र व्यवहारात CAG असं करतो. CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आता काही पत्रकार मित्रांनी त्यांना कॅग म्हणायला सुरुवात केली. खरं म्हणजे पत्रकारांनी काय करावं हा त्यांचा इश्यू आहे, पण मी कधी त्या संस्थेला कॅग असं म्हणत नाही. हा एक फार मोठं पद आहे. भारतीय राज्यघटनेने हे पद का निर्माण केलं आहे, तर भारतातल्या सर्व केंद्र आणि राज्य सरकारांचे लेखे ठेवणे, 1+2+2 केले का 5 केले बघायचं म्हणजेच ऑडिट करणे, बजेटप्रमाणे म्हणजेच ॲप्रोप्रिएशन ॲक्ट प्रमाणे खर्च आहे का, खर्च कमी केलाय जास्त केलाय हे देखील बघणं हे या पदावरच्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. आता ऑडिट करणं आणि लेखे ठेवणं याच्यामध्ये कायम आक्षेप येतच असतात, आणि आक्षेप काढणारा कुठली व्यक्ती आपल्याला आवडत नसते. आता हा आवडता कर्मचारी आहे का, आवडता अधिकारी आहे का, तर निश्चितपणे नाही. पण याला जे भारतीय राज्यघटनेने दायित्व दिलंय ते त्यांनी कसं पार पाडावं हे भारतीय राज्यघटनेत सांगितलं. भारतीय राज्यघटना असं म्हणते की त्यांनी कोणाची भीती बाळगू नये आणि कोणालाही आपलं म्हणू नये. मित्रांनो, दोन्ही दोष आहेत. एखाद्याची भीती वाटली तरी आपण मनमोकळेपणे बोलणार नाही, आणि एखाद्याबद्दल जर आपुलकी वाटली तर आपल्याला त्याचे दोष दिसणार नाहीत. म्हणून भारतीय राज्यघटनाकारांनी या पदाला सूचना केल्या की ही शुड वर्क विदाउट फिअर अँड फेवर. आता फेवर म्हटल्यानंतर नॉर्मली आपल्याला नियुक्ती प्राधिकाऱ्याची कायम भीती वाटत असते. ज्याने आपल्याला नेमलं त्याची भीती वाटत असते. या CAG पदावर माणसाला कोण नेमतं, तर या CAG पदावर नेमतं ते राष्ट्रपती नेमतात असं भारतीय राज्यघटनेत म्हणलेलं आहे. पण मित्रांनो, या आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये आपण प्रजासत्ताक पद्धती स्वीकारलेली असल्यामुळे आपल्याकडे राष्ट्रपतींना सुमोटो काही करण्याचे अधिकार नाही आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ काम करतं त्यांच्या सल्ल्यानेच करावं लागतं. आणि म्हणून राष्ट्रपतींनी CAG या पदावरच्या व्यक्तीची निवड ही मंत्रिमंडळाच्या शिफारशीप्रमाणे करावी असं या नियमात उद्धृत केलेलं आहे. मग आता विदाऊट फेअर करा, आणि मग ज्यांनी नेमलंय त्यांच्याबद्दल रिपोर्ट कसं काय देऊ शकतील, घाबरतील ना. कोणी व्यक्ती घाबरेल. पण मित्रांनो, इथं भारतीय राज्यघटनेने आश्वस्त केले की बाबा रे, तुला फक्त नेमण्याचे अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींना दिलेले आहेत, तुला काढून टाकण्याचे अधिकार नाही त्यांच्याकडे. म्हणजे काढून टाकायचे अधिकार म्हणजे यांनी कसंही वागावं का, अजिबात नाही मित्रांनो. जर असा पदावरील व्यक्तीने जर काही वेडवाकडं वागला तर त्याला त्या पदावरनं काढून टाकण्यासाठी आपल्याला रिमूव्हल नोटीस, इम्पिचमेंट, निंदाव्यंजक ठराव लोकसभेपुढे आणावा लागतो. आणि आपल्याला माहिती आहे लोकसभेचे 543 सभासद आहेत. या 543 सभासदांचं एकमत होणं हे फार कठीण असतं. त्यामुळे अशी इम्पिचमेंट काही होणार नाही लवकर. भारतामध्ये या CAG पदावरील व्यक्तीला कधी इम्पिचमेंटला सामोरं जावं लागलं नाही. तसंच भारतामध्ये आजपर्यंत इम्पिचमेंटचे काही ठराव देखील मंजूर झालेत असं काही माझ्या स्मरणात अजिबात नाही. कारण भारतीय लोकशाही एवढी समृद्ध आहे की या मंडळींनी देखील पार्लमेंटमधली चर्चा ऐकल्यानंतर काही लोकांच्यावर इम्पिचमेंट ठराव झालेले आहेत, हायकोर्टाच्या जजेस बरोबर झालेले आहेत.
पण त्या लोकांनी, त्या मंडळींनी चर्चेचा सूर ऐकल्यानंतर गॅलरीत बसून सभापतींकडे राजीनामा पाठवून दिला आणि मग इम्पिचमेंट ठराव पारित झालेलं नाही. हे निश्चितपणे भारतीय लोकशाहीला एक गौरवशालीच आहे. आता या ठिकाणी पुढचा जो भाग आहे फेवर. फेवर म्हणजे काय? आपुलकी. आपुलकी ज्यांच्याबद्दल वाटते त्यांचे आपण दोष दुर्लक्षित करत असतो. मग आपुलकी ही सहवासाने, निसर्ग नियमाने सहवासाने तयार होते. कुटुंबात आपुलकी असते, मित्रपरिवारात आपुलकी असते, आपण जिथे काम करतो तिथे आपुलकी असते. मग अशा व्यक्तीने काही वेडवाकडं केलं तरी आपण म्हणतो नाही तो आमचा माणूस आहे, त्यांना असं करणार नाही, तो काहीतरी लोकांचं चुकतंय असं आपण म्हणतो. आता हे स्वाभाविक आहे, आपल्याला प्रेम आहे त्यांच्याबद्दल, आपुलकी आहे म्हणून आपण म्हणतो. प्रेम आणि आपुलकी ही निसर्गदत्त सहवासाने मिळते. पण भारतीय लोकांचं थोडं वेगळं आहे मित्रांनो. आपण भारतीय लोक काही वेळेस आपुलकी विकत घेत असतो. मी या सरकारी यंत्रणेत बरेच दिवस काम केलेलं आहे, त्यामुळे आपुलकी कशी विकत घेतात हे मला माहिती. मी लेखाधिकारी पदावर विराजमान असताना माझी आपुलकी घ्यायला लोक टपलेले होते, असुसलेले होते. आता आपण विकलं जायचं की नाही आपण ठरवायचं असं. त्यांना काय त्यांचं काम काढून घ्यायचंय, कसं हे नियमात असो नसो मला माझं काम करून द्या म्हणून आम्ही दाखवायला मोकळे असतात. पण मित्रांनो या ठिकाणी आपण ते ठरवायचं. तर या ठिकाणी हा जो CAG पदावरील व्यक्तीला कोण आमिष दाखवेल असं वाटतं आपल्याला. आता आमिष कशा करताय की बाबा या इथे किती तुला पगार आहे? 2-2.5 लाख पगार आहे, आमच्याकडे ये की, आमच्या इंडस्ट्रीजमध्ये आम्ही तुला 20 लाख रुपये पगार देऊ. असं एखादा उद्योगपती, एखादा कोणीतरी मोठा संस्थाचा चालक म्हणू शकेल. पण मित्रांनो भारतीय राज्यघटनाकार हे सगळ्यांच्या पुढे होते. त्यांना माहीत होतं की अशा प्रकारची लोक भारतात जन्माला आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी एक तरतूद करून टाकली की याला कोणी रिटायरमेंट नंतर नोकरीचा आमिष दाखवू नये. म्हणून काय सांगितलं की रिटायरमेंट नंतर तुला कोणत्याही पदावर भारतात, राज्यात, केंद्रात, खासगीत कुठेही नोकरी करायची नाही. गोमान घरी बसायचं, सरकार जे पेन्शन देईल त्याच्यावर आपली गुजराण करायची. ह्या अशा तरतुदी भारतीय राज्यघटनांनी केल्यात काय? मनुष्य मात्राच्या स्वभावाची त्यांना पारख होती. माणसं बिघडतात, खुर्चीवर बसली की माणसं बिघडतात हे असं आजपर्यंत अनेक वेळा बघतोय. तर त्या अँगलनी ही तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. असा हा जो CAG आहे याचा पगार देखील मित्रांनो चार्ज एक्सपेंडिचर आहे. चार्ज एक्सपेंडिचर म्हणजे काय? ज्याला आमदार आणि खासदार कपात लावू शकत नाही असं आहे. जो नावडता माणूस आहे त्याच्या पगाराला देखील काही लोकप्रतिनिधी कपात करा म्हणू शकतील, पण ही त्यांना अधिकारच दिलेला नाही. ही चार्ज एक्सपेंडिचर हा तुम्हाला करावंच लागेल असं सर्व राज्य आणि केंद्रांना या भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं आहे. असा जो CAG आहे याच्याकडे दुरूनही कोणाला कटाक्ष टाकता येणार नाही. दुरूनही कटाक्ष म्हणजे फ्रॉ असा शब्द आहे तिथे. कटाक्ष टाकता येणार नाही म्हणजे काय की डोळे वटारणे वगैरेचा भाग असतो तसंही याच्याबद्दल करता येणार नाही असं त्यांनी भारतीय राज्यघटनेत सांगितलेलं आहे. असा जो CAG आहे ह्याचा जो महाराष्ट्रातला प्रतिनिधी आहे तो आपला अकाउंट्स ऑफिसर आहे आणि सध्या त्याचं नाव अकाउंटंट जनरल असेल. हे अकाउंटंट जनरल महाराष्ट्रात 2 ठिकाणी बसतात, नागपूर आणि मुंबई. तिथे देखील त्यांचे 2 भाग आहेत. एक ऑडिटचा आहे आणि एक अकाउंट्स अँड एंटरटेनमेंटचा आहे. म्हणजे ट्रेझरीकडनं आलेले अकाउंट्स कंपाईल करणे, पेन्शनचं काम करणे, फंडाचं काम करणे हे त्यांचं काम आहे. आणि दुसरा जो ऑडिट आहे तो तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्या ऑफिसचं ऑडिट करतो आणि त्याचे रिपोर्ट्स कंपाईल करतो, तुम्हाला देतो. तद्वतच त्याचा एक सगळा अहवाल तयार करून राष्ट्रपती महोदयांना कंट्रोलर ऑडिटर जनरल देत असतो आणि त्याच्या आधारे लोकसभेत आणि विधानसभेत चर्चा होत असते. असा हा जो अकाउंटंट जनरल आहे हा आपल्या महाराष्ट्राचा लेखाधिकारी आणि लेखापरीक्षा अधिकारी दोन्ही आहे आणि तोच आहे. मी देखील अकाउंट ऑफिसर होतो पण या ठिकाणी मी तो नाही. तर ही व्याख्या महत्त्वाची असल्यामुळे मी सांगितलं. पुढची जी व्याख्या आहे ती 9.5 मध्ये संवर्ग म्हणजे कॅडर, इंग्लिशमध्ये कॅडर म्हणतात. संवर्ग म्हणजे ठराविक पदांचा समूह. मग आपल्या शिपाई असतील, क्लार्क असेल, हेड क्लार्क असेल, सिनियर क्लार्क असेल, असिस्टंट डायरेक्टर असेल, डेप्युटी डायरेक्टर असेल, डायरेक्टर असतील, सचिव असतील, उपसचिव असतील, या सगळ्यांचा केडर. ज्या केडरमध्ये तुम्ही उभा आहात त्या केडरच्या अनुषंगाने तुमच्या सिनियरिटी जिनियरिटी तुम्हाला लाभ मिळतात.
फायदे सिनियर लोकांना मिळतात आणि तोटा द्यायची वेळ आहे की ज्युनियर लोकांना घ्यावे लागतात. हे नियम आहेत, त्याला काही इलाज नाही. पण असं जे केडर आहे हे काही वेळेस काही वेळेस ते कार्यालयापुरतं असतं, काही वेळेस जिल्ह्यापुरतं असतं, काही वेळेस विभागापुरतं असतं आणि काही वेळेस राज्यापुरतं असतं. राजपत्रित अधिकारी ज्यांना आपण म्हणतो त्या राजपत्रित अधिकाऱ्यांचं केडर मात्र हे स्टेट वाईड केडर असतं. पुढची जी दुसरी व्याख्या आहे नियम 9-13 मध्ये दिवस. आता दिवसाची व्याख्या काय करायची असं तुम्हाला वाटेल नाही का? सूर्य उगवला की दिवस सुरू, सूर्य मावळला की दिवस संपला. पण मित्रांनो, सरकारचा दिवस असा नसतो. सरकारचा दिवस एका मध्यरात्री 12 वाजता जो कालावधी सुरू होतो, परत तो कालावधी मध्यरात्री 12 वाजता संपला की त्या 24 तासाच्या खंडाला आपण दिवस म्हणतो. म्हणजे सरकारने रात्रीचा समावेश पण दिवसात केलेला आहे. काय पण याचा आपल्याला काय उपयोग आहे? आपल्याला काय करायचं त्याच्याशी? सरकारने काय करावं असं आपल्याला वाटेल, पण नाही मित्रांनो, आपल्याशी निगडीत आहे. आपल्या कार्यालयातील एखादा कर्मचारी 5 तारखेला पहाटे 5 वाजता एक्सपायर झाला, मृत्यू पावला. आता त्या दिवशी आपला अकाउंटचा जो क्लार्क आहे तो काय तू आजपर्यंत काम केलं वा तुझा पगाराचा चेक घेऊन जा असं काय म्हणत नाही तिथे जाऊन, अंत्ययात्रेला जाऊन, कारण तिथे चेक देऊन काय उपयोग नसतो. मग ह्याचा पगार सावकाशाने सगळ्यांच्या बरोबर हा काढतो. 20-25 तारखेला सगळ्याचे पगार बिल काढताना काढणार आहे. पण त्यावेळेस हा कर्मचारी काय करतो तर हजेरी पत्रक बघतो, ज्यांच्या हजेरीवर सह्या आहेत त्यांचा पगार काढणार. मग या 5 तारखेला पहाटे 5 वाजता मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याची सही कुठपर्यंत आहे? 4 पर्यंत. मग 4 पर्यंतच पगार देईल. मग 4 पर्यंतचा पगार दिलाय, 5चा दिला नाही. पण अकाउंटंट जनरलकडे फॅमिली पेन्शनची केस गेल्यावर मात्र तो 6 पासून फॅमिली पेन्शन देणार आहे. अरे मग आता 4 पर्यंत पगार, 6 पासून फॅमिली पेन्शन, 5 तारीखमध्येच लटकली का? होणार आहे असं. मग आता हे त्या विधवेला कळणार आहे का आपल्याला 1 दिवसाचा पगार कमी दिला वगैरे? नाही कळणार. पण मित्रांनो, ही बातमी जर त्या मृत कर्मचाऱ्यापर्यंत गेली जाते बरं का, आणि मग त्याच्याकडे जो उपाय आहे तो त्यांनी सुरू केला तर काय होतं? त्यांच्याकडे एकच उपाय असतो, जिवंत माणसाच्या स्वप्नात जाणं. आणि हा जो क्लार्क आहे पगार बिल याच्या स्वप्नात यायला लागतो. आणि मग याला वाटतं आपल्याला भूत लागत का काय? त्याचं काय झालं काही कळत नाही. मांत्रिक तांत्रिक गंडा द्वारा काही करायची गरज नाही मित्रांनो. डेफिनेशन ही वाचायची. डेफिनेशनमध्ये मध्यरात्री 12 वाजता ती 5 तारीख सुरू झाली आणि मग बॉम्बे फायनान्शियल रूल काढायचा. त्याच्यामध्ये पगार कुठल्या तारखेपर्यंत द्यावे हा जो नियम दिलेला आहे त्याच्यामध्ये दिले की कर्मचाऱ्याचा मृत्यू ज्या दिवशी होतो त्या दिवसापर्यंत विचार द्यावा, त्या दिवसापर्यंत पगार द्यावा. मृत्यूच्या क्षणाचा इथे विचार करू नये. म्हणजे 5 तारखेपर्यंत त्याला पगार देणं अपेक्षित होतं. हा दिला नाही. मग एकदा 5 तारखेचा पगार काढून दिला की स्वप्न देणं बंद होतं. काय किती सोप्या गोष्टी असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात आणि त्याचे परिणाम कसे गंभीर होतात हे लक्षात घ्या. ओके. कर्तव्य कालावधी हा आपल्याला सर्वत्र कॅल्क्युलेट करावा लागतो. तो इन्क्रिमेंटसाठी असेल, तो पेन्शनसाठी असेल, तो रजेसाठी असेल, करावा लागतो. मग कर्तव्य म्हणजे काय? तर कर्तव्य कालावधीची व्याख्या जवळजवळ 1.5 पानाची या नियमामध्ये दिली आहे. 9-14 मध्ये जी व्याख्या दिली जवळ 1.5 पानाची आहे. पण यामध्ये सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्याचं दैनंदिन कामकाज जे त्याला सोपवलं असेल ते त्यांनी करायचं. प्रत्येकाने ऑफिसमध्ये येऊन काम केलं पाहिजे असं काही नाही. आमचा पोलीस कॉन्स्टेबल रस्त्यावर कवायत करतो, ती त्याची ड्युटी आहे. एखादा ऑडिटर स्वतःच्या ऑफिसमध्ये इतरांच्या ऑफिसला जातो, ती त्याची ड्युटी आहे. म्हणजे कर्तव्य तुम्हाला नेमून दिले. काही वेळेस आपण दौऱ्यावर जातो, मिटिंगला जातो, काही वेळेस इन्स्पेक्शनला जातो. दौऱ्यावर जाणं हे देखील तुमचं कर्तव्यच आहे असं या ठिकाणी समजलं गेलं आहे. तो कर्तव्याचा भाग आहे. याशिवाय ज्यांना प्रोबेशनवर नेमलाय तो प्रोबेशन पिरियड हा देखील कर्तव्य कालावधी आहे. मगाशी मी प्रोबेशन पिरियडची व्याख्या सांगितली तुम्हाला. प्रतीक्षाधीन जॉईनिंग टाइम, पदग्रहण अवधी, बदली झाल्यानंतर आपण ज्यावेळेस घरी सामानाची बांधाबांध करत असतो तो कालावधी देखील ड्युटी आहे. अशा ठिकाणी नवीन ठिकाणी हजर व्हायला गेल्यानंतर तिथे साहेबांनी जॉईन करून घेतलं नाही आणि 2-4 महिने जर याला लटकून राहावं लागलं तर हा लटकलेला जो कालावधी आहे त्याला देखील आपण प्रतीक्षाधीन कालावधी म्हणतो. तो प्रतीक्षाधीन कालावधी देखील कर्तव्य कालावधी आहे. तुम्ही जर ट्रेनिंगला आलात तर ट्रेनिंग हे कर्तव्य कालावधी आहे.
ट्रेनिंग नंतर जर काही विभागीय परीक्षा असतील तर विभागीय परीक्षेला जाण्या येण्याचा कालावधी आणि पेपर सोडण्याचा कालावधी हा देखील कर्तव्य कालावधी आहे. तिथं थोडं व्हॅरी लावलंय की 2पेक्षा जास्त वेळा हे मिळणार नाही, कारण यांनी परीक्षेच्या आषाढी कार्तिकी सुरू करायला नको. दर 6 महिन्यात जातो परीक्षेला आणि सरकारच्या खर्चाने मुंबईला जातोय, असंही व्हायला नको. पण निलंबन काळ हा मात्र कधी कर्तव्य होत नाही. निलंबन असाच कालावधी ठरला तर मग या ठिकाणी ते कर्तव्य होणार नाही. तद्वतच विनावेतन रजा, ज्याला असाधारण रजा असं नाव आहे, एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह, ही विनावेतन रजा आहे. एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्हचा परिणाम विनावेतन आहे. अशी जर असाधारण रजा घेतली असेल आणि ती त्याच्या बियॉन्ड सर्कमस्टन्सेस कारणाकरता घेतलेली नसेल. आता बियॉन्ड सर्कमस्टन्सेस म्हणजे काय? नॉर्मली आजारपण किंवा नैसर्गिक आपत्तीत सापडलेला माणूस, या 2 कालावधीत आपण ती मोजू शकतो. अदरवाईज जी विनावेतन रजा घेतली असेल ती कर्तव्य कालावधी म्हणून कधी धरली जाणार नाही. हा कर्तव्याचा भाग आपल्याला ठिकठिकाणी गणना. पुढची जी व्याख्या आहे ती कुटुंबाची व्याख्या सांगतो. कुटुंब 9:16 मध्ये कुटुंबाची व्याख्या दिली. कुटुंब म्हणजे काय? तर नॉर्मली कुटुंब म्हणजे कर्मचारी स्वतः, त्याची कायदेशीर पत्नी, त्याच्यावर अवलंबून असणारे मुलगे, अवलंबून असणाऱ्या अविवाहित मुली, ही कुटुंबाचे प्रथम प्राधान्याचे मेंबर आहेत. त्याचबरोबर एखाद्या कुटुंबात दत्तक अपत्य असेल, एखाद्या कुटुंबात सवत्र अपत्य असेल, त्या अपत्यांचा देखील अपत्यांबरोबरच समावेश केलेला आहे. आता याचबरोबर कुटुंबातील आई असेल, वडील असेल, घटस्फोटीत बहीण असू शकेल, एखादी विधवा बहीण असू शकेल, काय अज्ञान भाऊ बहीण असतील, हे देखील आपल्या कुटुंबाचे मेंबर आहेत. पण या नंतरचे जे मी तुम्हाला सांगितलं, या मंडळींना सर्वच फायदे नियमातले मिळतील असं नाही. काय उदाहरणार्थ वैद्यकीय प्रतिपूर्तीचा जो विषय घेतला, तो वैद्यकीय प्रतिपूर्ती आई वडील, घटस्फोटीत बहीण, विधवा बहीण या मंडळींना मिळणार नाही. कारण त्या ठिकाणी असं सांगितलंय की ज्या व्यक्तीला 7,500 एवढं मूळ पेन्शन घेणाऱ्या पेन्शनरला महागाई भत्त्यासकट जेवढी रक्कम त्या दिवशी मिळते त्याच्या बाहेर उत्पन्न असलेल्या कुटुंबातील सदस्यांना आपण वैद्यकीय प्रतिपूर्ती देणार नाही. हा तुमच्या कुटुंबातले जे सिनियर सिटीजन असतील त्यांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध आहे, तो देता येईल, पण वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नाही. आता इथे नॉट नेसेसरी तुमचे वडील पेन्शनर असले पाहिजे असं काही नाही, तुमची आई पेन्शनर असली पाहिजे असं काही नाही. त्यांना कुठल्याही मार्गाने उत्पन्न असू दे, ते घरभाड्याचं उत्पन्न असेल, त्याचं दुकान असेल, त्यांचा व्याजाचं उत्पन्न असेल, कोणत्याही प्रकारे उत्पन्न त्या रकमेच्या बाहेर असेल तर ते आपल्या कुटुंबाचे सभासद नाही. शिवाय या प्रत्येक नियमात कुटुंबाची व्याख्या वेगळी. ट्रान्सफर किंवा तुमची LTC ही आपण कधी आईवडिलांना देत नाही. ती पती पत्नी, मुलगे, अवलंबून असणारे मुलगे, अविवाहित मुली यांनाच देतो, सावत्र किंवा दत्तक अपत्य. बाकीचे जे सभासद आहेत त्यांना आपण देणार नाही. पुढची जी व्याख्या आहे ती शासन म्हणजे काय? आता शासन म्हणजे सांगावं लागतो का आपल्याला, असा प्रश्न आहे. पण शासन इथं सांगितलेलं आहे. तर शासन म्हणजे काय? तर शासन म्हणजे राज्याच्या बाबतीत राज्यपाल आणि केंद्राच्या बाबतीत राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेने व्यवस्था केलेली आहे. राज्यपाल किंवा राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहे. कारभार चालवणारे पंतप्रधान आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, सचिव आहेत. तुम्ही आणि मी देखील हे शासनाचाच भाग आहोत. पण अधिकृतरित्या शासन म्हणजे कोण? तर या ठिकाणी राष्ट्रपती आणि राज्यपाल. जसं घरामध्ये आपले वडील जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत घराची पाठी कोणाच्या नावाने असते? त्यांच्या नावाने असते. आपण आपली पाठी लावतो का? नाही लावत. तसं वडील जरी पलंगावर बसलेले असले तरी आपण त्यांच्याच वतीने तो कारभार करत असतो, ही त्यातली संकल्पना आहे. तसं राष्ट्रपती. आणि या ठिकाणी अशी व्यवस्था आहे की राष्ट्रपती पद किंवा राज्यपाल पद हे 2 मिनिटं देखील वेकंट राहू नये ही तरतूद भारतीय राज्यघटनेने केली. भारताच्या राष्ट्रपतींचा आकस्मिक मृत्यू झाला तर कोणती इलेक्शन न घेता उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती
राष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण करते आणि मग अंत्यविधीला जाते. आपल्याला वाटतं एवढी काय घाई आहे. पण मित्रांनो, घाई त्या व्यक्तीला नाही, घाई भारतीय राज्यघटनेला आहे. राष्ट्रपती हे तिन्ही सशस्त्र दलाचे सरसेनापती आहेत आणि सरसेनापतींचाच आदेश सैन्य पाळतं. नेमका हाच मौका साधून शत्रूने आक्रमण केलं तर मग त्याला उत्तर कसं काय सैन्य देणार. त्यामुळे राष्ट्रपतीचं पद हे वेकंट राहता कामा नये ही संकल्पना त्याला आहे आणि म्हणून ती व्यवस्था केली. शिवाय दिवंगत राष्ट्रपतींना देखील सलामीसाठी देशाला राष्ट्रपती आवश्यक आहे, म्हणून त्या ठिकाणी सलामीला त्यांना लागतं. मध्यंतरी APJ अब्दुल कलाम ज्यावेळेस वारले त्यावेळेस प्रणव मुखर्जी आपले राष्ट्रपती होते आणि प्रणव मुखर्जी आणि तिन्ही सशस्त्र दलाच्या सेनापतींनी चौघांनी मिळून त्यांना वंदना दिलेली तुम्ही आणि मी TV वर पाहिलेलंच आहे. राज्यपालांच्या बाबतीत हेच आहे. राज्यपालांची बदली आली किंवा राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू झाला तर हायकोर्टाचे त्या राज्याच्या हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश असतात ते न्यायाधीश ताबडतोब शपथ ग्रहण करून त्या पदावर विराजमान होतात आणि राज्यपाल पदाचा कारभार पुढे चालू असतो. तर या ठिकाणी ही व्याख्या देखील महत्वाची आहे. राजपत्रित अधिकारी ही एक व्याख्या आहे 9-20 मध्ये. राजपत्रित अधिकारी म्हणजे काय, मुळात राजपत्र म्हणजे काय, तर राजपत्र म्हणजे सरकारचं अधिकृत वृत्तपत्र. वृत्तपत्राच्या प्रसारापासून ते चालू आहे बरं का, वृत्तपत्राच्या प्रसारापासून चालू आहे. आता हे जे राजपत्र असतं हे प्रत्येक सरकार, केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे प्रसिद्ध करतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रसिद्ध होतं. हे सरकारचं अधिकृत वृत्तपत्र आहे. पण या सरकारच्या वृत्तपत्रामध्ये नीरस बातम्या असतात. कुठं तलाव बांधायचा आहे, कुठं धरण बांधायचं आहे, कुठं पूल बांधायचं आहे, कुठे जमीन अधिकृत आहे, कुठला कायदा आपल्याला पारित करायचा आहे, कुठला कायदे पारित झाले, ही सगळी माहिती असते. आता वृत्तपत्रामध्ये जर असं काय आलं तर आपण ते वाचतो का, ते पान सोडून देतो. तसं राजपत्र सरकारी कर्मचारी वाचत नाही. पण या राजपत्रामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या, निलंबन, रिटायरमेंट, रजा प्रसिद्ध होतं त्यांना राजपत्रित अधिकारी म्हटले. म्हणजे कशा करता हा उद्योग, तर मी आधीच सांगितलं राजपत्र हे वृत्तपत्र आहे सरकारचं. सरकारला असं वाटतं की लोकसेवेच्या उपयोगी जे अधिकारी आहेत त्याची बातमी जनतेला घरबसल्या मिळावी. कोणाकडे कुठलं काम आहे, मग जनतेचं काही काम वाटलं असेल तर जनतेने त्यांच्याशी संपर्क साधावा, हा हेतू आहे. अर्थात हा हेतू जरी चांगला असला तर सरकारी कर्मचारी जर गॅझेट वाचत नसतील तर जनता वाचेल का, वाचणार नाही. या गॅझेट बंद करावं असं झिरो बेस बजेटिंगमध्ये 1988 साली लोकसभेत चर्चा झाली होती. लोकसभेत त्याच्यावर 13 सदस्यांची एक कमिटी नेमली होती मित्रांनो. पण त्या कमिटीने एकमुखाने अहवाल दिला की गॅझेट आम्हाला बंद करता येणार नाही, कारण गॅझेटमध्ये कोणती गोष्ट प्रसिद्ध झाल्याशिवाय त्याला कायदेशीर दर्जा प्राप्त होत नाही. शिवाय मीडिया किंवा वृत्तपत्र आम्ही म्हणू ती बातमी छापतील याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे गॅझेट हे चालूच आहे. अर्थात गॅझेट राजपत्रित अधिकाऱ्यांची सध्या व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे सरकारने काय केलं, लोकसेवेच्या उपयोगाचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्या बाबी ते छापतात. पण माझ्यासारखा जो ऑफिसमध्ये बसून काम करणारा अधिकारी आहे, एखाद्या पॉलिटेक्निकमधला लेक्चरर आहे, एखादा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, त्याची बाबी जनतेला काय करायचे, मग नेमणूक झाल्यानंतर एकदा कधीतरी यांना आम्ही नेमलंय अशी एक बातमी टाईप छापतात आणि तो कर्मचारी हा गॅझेटेड होतो. मित्रांनो, गॅझेटमध्ये नाव आलं म्हणजे सगळेच गॅझेटेड होतात असं नाही बरं का. काय एखाद्या तालुक्यात टेनन्सी ॲक्टचा कारभार एखाद्या तलाठ्याला अव्वल करून दिला तर ते नाव येतं, पण ते तेवढ्या पुरतं असतं, तो गॅझेटेड ऑफिसर होत नाही. नाहीतर गॅझेटेड ऑफिसर म्हटल्यानंतर सगळ्या महिला लागल्यानंतर गॅझेटेड ऑफिसर होते, कारण गॅझेटमध्ये ते नाव बदलण्याची जाहिरात येतात. तसं नाही. आणि गॅझेटेड ऑफिसर हा एवढाच अर्थ नाही मित्रांनो. गॅझेटेड ऑफिसर म्हणजे अत्यंत जबाबदारीचं पद. गॅझेटेड ऑफिसर म्हणजे सरकारचे कान, हात, पाय, डोळे आहेत, त्यांच्याच मार्फत हा कारभार चालू असतो. गॅझेटेड ऑफिसरना पूर्वी संघटना करायला परवानगी नव्हती, ती मध्यंतरी दिली आहे. आता आपली संघटना झालेली आहे राजपत्रित अधिकाऱ्यांची, पण अजूनही आपल्याला संपाचा अधिकार नाही. गॅझेटेड ऑफिसरनी संपात भाग घेऊ नये म्हणून मंत्रालयात अधीक्षकाची पदं एका रात्रीत सरकारने गॅझेटेड केल्याचा इतिहास आहे मित्रांनो.
हा इतिहास आहे, तुम्हाला लोकांना माहीत नाही पण मला माहिती आहे तो. तर एवढं मी व्याख्या आज तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बराच वेळ व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे आता मी इथं थांबावं असा विचार करतो. मित्रांनो, हा देखील माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारांना, जे खास करून शासकीय सेवेतले काम करणारी मंडळी असतील त्यांच्याकडे हे पाठवा. सामान्य जनतेला या व्हिडिओचा काही उपयोग नाही, पण सरकारी कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ उपयोगाचा आहे आणि खास करून तुमच्या आस्थापना अकाउंट्समध्ये काम करतात त्या मित्रपरिवाराला हा शेअर करा. म्हणजे काय होईल की मी जे सांगतोय ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्याच मंडळीची कामं सुकर होतील. धन्यवाद मित्रांनो.